ट्रॅफिकमधील एखादा जर आपण नियम मोडला तर आपल्याला कशा प्रकारे ट्रॅफिक पोलीस दंड करतात हे आपणा सर्वांना माहीत आहे। जर दुचाकीवर आपण ट्रिपल सीट आलो किंवा हेल्मेट घातलं नाही तर आपल्यावर म्हणजेच लगेच ऑनलाईन दंड करतात। त्याचबरोबर चारचाकी गाड्यांसोबत तसंच आहे सीट बेल्ट लावला नाही, त्याचबरोबर PVC, त्यानंतर जे काही कागदपत्र आपली कमी असतील ट्रॅफिक पोलीस आपल्यावरती लगेच दंड करतात। सोशल मीडियावरती अहिल्यानगरमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलेलं आहे ते तुम्ही पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची तळपायाची आग मस्तकाला नक्कीच जाईल। हा व्हिडिओ एका महिलेनं शूट केलेला आहे। सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर त्वरित तो व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक स्तरावरून संताप व्यक्त होतोय। आता या चौकामध्ये असं काय घडलेलं आहे तुम्हीच पहा। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा ट्रॅफिक पोलीस जे आहे ते ड्युटीवरून जाताना अक्षरशः ट्रिपल सीट आल्याचं तुम्हाला पाहायला दिसतंय। 2 पुरुष दिसतायत आणि एक महिला सुद्धा यामध्ये सामील असल्याचं दिसतंय। ट्रिपल सीट अक्षरशः ते आलेले आहेत। गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट सुद्धा घातलेलं नाही आणि लगेच त्या चौकात आता ते थांबलेले। त्यानंतर जे काही 2 व्हीलर्स वाले आहेत, 4 व्हीलर्स वाले आहेत, त्यांच्यावरती आता ते दंड करणार। स्वतः मात्र नियम पाळत नाहीत आणि दुसऱ्यावर दंड करतायत, अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। अक्षरशः ते ट्रिपल सीट आले आणि त्यानंतर त्या महिलेनं व्हिडिओ शूट केला। व्हिडिओमध्ये ती महिला म्हणतीये की आपल्यावरती अशा प्रकारे दंड लागतात, मात्र हे ट्रिपल सीट बसून आलेले आहेत, एकानं सुद्धा हेल्मेट घातलेलं नाही। त्यानंतर महिलेनं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला। व्हिडिओ शेअर केल्यानंतर अक्षरशः काही तासातच व्हायरल झाला आणि लोकांनी अक्षरशः संताप व्यक्त केलाय। अशा प्रकारे अहिल्यानगरमध्ये ही घडलेली घटना आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या।